मी सुभाष पटनाईक, जनाला एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट. आजची जर लोकसभेची ही जी रंगत बघितली आपण, तर एकीकडे इंडिया आणि एकीकडे पाकिस्तान अशी मॅच लावलेली आहे. परंतु या हिंदूंचे वोट पाहिजे तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला जो मतदान करणार नाही तो काही हिंदू नाही का? हा इथे बसलेला असेल तर तुम्हाला इंडिया गठबंधनला करायला लागेल. परंतु हा गल्लीमध्ये, हा झोपड्यांमध्ये, हा आदिवासी पाड्यांमध्ये जो समाज आहे त्या समाजाचं नेतृत्व करणारे निलेश समाजामधून आहेत आणि म्हणून निलेश सांबरेला समर्थन केलं पाहिजे. आणि निलेश सांबरे म्हणजे तुमचा, गरिबांचा, अंगणवाडी सेवकांचा, दिव्यांगांचा, रिक्षावाल्याचा, किसानांचा, मजदुरांचा आवाज निलेश सांबरे दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अशा या माणसाला आपण लोकसभेमध्ये निवडून पाठवा. त्यांनी गोडाऊन नाही बनवले, त्यांनी वेअर हाऊस नाही बांधले. निलेश सांबरेने शाळा त्या तुमच्यासाठी बांधल्या, माझ्यासाठी बांधल्या. तिथं जातील मुलं, शिकतील. आणि बाबासाहेबांनी जो कान मंत्र दिलेला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, गुरगुरेल आपल्या प्रश्नासाठी, म्हणून त्यांना मतदान करायचं आहे. म्हणून ही भूमिका घेऊन सेक्रेटरी मी भिवंडी शहराचा आहे. आणि असा हा माणूस, ज्याप्रमाणे असदुद्दीन ओवैसी साहेबांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी आमच्या हैदराबादमध्ये शाळा, कॉलेजेस चालू केलेले आहेत, हेल्थ सेंटर चालू केलेले आहेत. आणि त्याच मार्गाने आदरणीय निलेश भाऊ सांबरे हे चाललेले आहेत. म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा एमआयएमचा निलेश सांबरेला साहेबांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ग्रामीणची ताकद आहोत. मोठे, वयोवृद्ध, अंगणवाडी सेविका सर्वांना नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला संकल्प घ्या. आम्हाला ना हिंदुस्थान, ना पाकिस्तान, ना इंडिया पाकिस्तानची मॅच नको. आम्हाला गरिबांचा आवाज लोकसभेत पाठवायचा आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या भूलथापा नको. आणि दुसरा जो उमेदवार आहे चंदा मामा, तो चंदा मामा पण नको, जो आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात. अशी माणसं नको जो कायम गरिबांच्या सोबत आहे, जो कोरोनामध्ये तुमच्या सोबत आहे, तो शिक्षणाच्या दारापर्यंत तुमच्या सोबत आहे. निलेश सांबरेला मतदान द्या. म्हणून मी एमआयएमच्या वतीने भिवंडी शहरामधून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा संकल्प आहे. आणि सांबरे साहेबांना आम्ही मुस्लिम मतांमध्ये, दलित मतांमध्ये कन्वर्ट करणार आणि त्यांना विजयी करूनच सोडणार. येणाऱ्या 20 तारखेला 17 नंबरचं बटन दाबा. निलेश सांबरे साहेबांचा आहे नंबर 17. आणि आता भारतीय जनता पार्टी आणि इंडिया आघाडीला झालाय खतरा. म्हणून आता सगळे थांबरे, आला निलेश सांबरे. धन्यवाद. जय भीम, जय जिजाऊ. एकत्रीकरणामधून संघर्ष काम आणि रस्त्यावरची हीच चळवळ महाराष्ट्राच्या विधान भवनात नेण्याचं काम लोकोत्तर कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांनी उभं केलं ते माननीय बच्चूभाऊ कडू आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी माननीय निलेश सांबरे साहेबांना विनंती करतो, या विचार मंचाच्या वतीनं तमाम उपस्थित पाहुणे मंडळींचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून मी आदरणीय बच्चूभाऊंचा आपण यथोचित सन्मान, महाराष्ट्राला न्याय दाखवला, ज्या विभूतीनं मुख्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, ज्यांचा आवाज सरकारच्या हे देखील ज्यांनी दाखवलं, असा प्रहारचाच नव्हे तर सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या तुमच्या आमच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय बच्चूभाऊ कडू यांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण या विजय निर्धार सभेच्या माध्यमातून इथे करत आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, खानदेश सेनेचे आराध्य दैवत राणी लक्ष्मीबाई, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. वंचित बहुजन आघाडीचे शिल्पकार माननीय प्रकाशजी आंबेडकर यांना सप्रेम जय भीम करतो. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राची बुलंद तोफ, आज प्रथमच त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे, माननीय बच्चूभाऊ कडू, तसेच आपल्या भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार दिनेशजी सांबरे, मान्यवर व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, आज ठाणा मुंबई परिसरामध्ये 3 सभा सुरू आहेत. एक सभा शिवाजी पार्कवर
त्याचा प्रचार असा केलेला आहे, दो हिंदू शेर एका व्यासपीठावर. एक हिंदू शेर कोणता? तो जो दिल्लीहून आला, त्यांनी 10 वर्ष आपली फसवणूक केली आणि ज्याचा मनसोबा हे संविधान बदली करण्याचा आहे असा एक, तर त्यांनी आपल्या झेंड्यावरनं प्रथम निळा रंग पुसला, त्याच्यानंतर हिरवा रंग पुसला आणि जो फेकूशेर होता त्या फेकूशेराच्या सरळ कडेवर जाऊन बसला. दुसरी सभा सुरू आहे ती भिवंडीमध्ये माननीय शरद पवार साहेबांची. पवार साहेब पंजाच्या हातात, पंजामध्ये बशाल घेऊन भिवंडीमध्ये जो अंधकार 10 वर्षात पसरला, गेल्या स्वातंत्र्यापासून चांगला खासदार या भिवंडी मतदारसंघाला लाभला नाही. त्या भिवंडी शहराच्या अंधारामध्ये शाल घेऊन ते तुतारी वाजवायला निघाले आहेत. ज्या माणसाच्या हातात त्यांनी तुतारी दिली आहे त्या माणसाची गॅरंटी आहे का? 6 पक्ष बदलून आलेला माणूस, त्यांच्या एकच बुलंद आवाज, एकच बुलंद तोफ होती आणि ती म्हणजे बच्चूभाऊ कडू. आज प्रथमच आपल्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा मान इथे सन्मान मिळतोय. वेळेच्या अभावी जास्त बोलणार नाही, आपल्याला वक्त्यांची भाषणं ऐकायची. पण भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये समाजकारणात आलेला माणूस, दिल्लीमध्ये जे बसले ना खाऊंगा ना खाणे दूंगा, ते अर्धवट सत्य त्यांनी पहिले सांगितलं होतं. पूर्ण सत्य असं आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा और जिन्होंने पेट भर के काला धन खाया है उनको भी खिलवाऊंगा. हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज आणि या ठाण्याला संबंध जगामध्ये आणि देशामध्ये ज्यांच्यामुळे ओळख निर्माण झाली अशा स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या निर्धार मेळाव्याच्या सभेच्या करता व्यासपीठावरती उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, अनाथांचे, अपंगांचे आणि बहुजनांचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू, तुमचे माझे सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, आदरणीय मोनिका ताई आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील सर्व तरुण सहकारी मित्रांनो, बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, बंधूंनो, या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये या अनेक गोष्टीच्या क्रांत्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय या साहेबांनी करून दाखवलेल्या आपल्याला दिसत आहेत. आदरणीय ताईंनी सुरुवातीला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की लोक पुन्हा आम्हाला निवडून द्या, आम्ही काम करू असं आश्वासन मागतायत. पण आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांनी गेल्या 15 वर्षामध्ये जे काम केलंय, या कामाची पोचपावती या ठिकाणी ते मागण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला आदरणीय साहेबांना दिल्लीमध्ये पाठवणं ही तुमची माझी खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. त्याच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे. कारण देशामध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार निर्माण करून देतो म्हणणारे प्रधानमंत्री या ठिकाणी जातीपातीचं राजकारण आणलं आणि ज्या लोकांनी घरं फोडण्याचं काम सुरू केलं, आज त्या लोकांची घरं या ठिकाणी फुटलेली आहेत. आणि म्हणून या दोन्ही बाजूच्या लोकांवरती सुद्धा या महाराष्ट्राचा आणि या देशातल्या जनतेचा विश्वास नाही. आणि म्हणून आपला अपक्ष उमेदवार आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांना उद्याच्या 20 तारखेला आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं आणि माझ्यासारख्या श्री संत दामाजी पंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार भारतनाना भालकेंच्या एका कार्यकर्त्याला आपण बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आदरणीय सांबरे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. हे इलाके आपले वाटत होते, त्यांना ह्या सभेने उत्तर दिलेलं आहे की इलाके तो कुत्ते और बिल्लियों के होते हैं, शेर जहां जाता है इलाका उसका हो जाता है. आम्ही फक्त स्वप्न नाही करत, जो जिवंत आहे त्याला स्वप्न पडतात. मुरदाडाला आणि हिरड्यांना स्वप्न पडायचं काही कारण नाही.
कुणाकुणाला वाटत होतं की कपिल पाटलाशी आमची कॉम्पिटिशन आहे, आमची स्पर्धा आहे. मात्र या मरत्या रात्री उत्तर आहे की तरी अनेक अधिकारी भांडी घासायला घरात ठेवले असतील, मात्र ते आयुष्यात आपल्या एक अधिकारी जन्माला घालतील, एक अधिकारी बनवतील, तेव्हाच बच्चू कडू त्या माणसाची आमची स्पर्धा सुरू होईल. आमचा हा नित्य नियमाचा कार्यक्रम आहे. ही भाषणं आम्हाला नवीन नाही, ती समाजसेवा आम्हाला नवीन नाही. उद्या निवडणुकीचा निकाल झाला की जो तो आपापल्या घरात जाईल, जिजाऊ मात्र परत सकाळी समाजसेवेला जाईल. खरं तर आता हे भाषण करताना मी सगळ्यात पहिल्यांदा क्षमा मागतो, अगदी नाक घासून पाया पडून क्षमा मागतो. त्यांची हिमतीने जे भाजपवाले मनाची साथ ऐकून सांबरेंबरोबर आले, आमचे भांगरज सरांसारखे कित्येक समाजवादी विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक की जे अख्ख्या जिल्ह्याला, अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, त्यांनी ही सगळी बंधनं जुगारली. नातेवाईकांची, जातीची, धर्माची, समाजाची सगळी बंधनं जुगारून ते ह्या निलेश सांबरे नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभे राहिले. खरं तर आज या लोकांनी भाषणे करायला हवी होती. आम्ही तर काही 365 दिवस जिजाऊसाठी किंकाळत फिरतच असतो. त्यामुळे आज ह्या सगळ्यांची माफी मागून त्यांच्या वतीने मी आज हे 2 शब्द बोललेलो आहे. मला आठवतं 2006 साली बच्चू भाऊ माझ्या एका कार्यक्रमाला आले होते आणि अशीच अटीतटीची वेळ होती, शेवटची 10-20 मिनिटं उरली होती. अण्णा हजारे बोलणार होते आणि मी बच्चूंना अतिशय मागे लागलो की मला तुमचं 2 मिनिटं ऐकायचंय. ते म्हणाले, वेडायस का? मी जवळजवळ 700 किलोमीटरचा प्रवास करून अण्णांना ऐकायला आलोय. आज आपण सगळे मिळून त्यांना ऐकूया. आजही माझी तीच भावना आहे. त्यामुळे मी माझं कचऱ्याच्या कुंडीत टाकतो आणि शपथ घेऊन सांगतो की तुमचे कानाचे पडदे जे आहेत ते आज पावन होऊन जातील. तुम्हाला खऱ्या ह्या लोकसभेचा जो कार्यक्रम होता, जो खरा मुद्दा होता, जो या भारतातून हरवलेला मी गेले कित्येक दिवस पाहतोय, तो मुद्दा तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्यासाठी मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो बच्चू भाऊंना की आपण बोलावं. मी तुम्हाला खास करून सांगतोय, बच्चू कडू जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा त्याच्या बाजूनं पक्ष नव्हता, त्याच्या बाजूनं कुठल्याही धर्माचा झेंडा नव्हता, कुठलाही पाठिंबा नव्हता, दिल्ली मुंबईचा नेता नव्हता. होता तर आपल्यासारखी जनता होती. म्हणून बच्चू कडू 4 डाव निवडून आलेला आहे. हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक कार्यकर्ता म्हणून आम्ही का निवडून देत नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आम्ही सगळेजण जर आम्ही पाहतोय धर्म आणि त्या धर्माचे झेंडे घेऊन जर मत मागायला निघालो तर ज्या माझ्या माय बहिणी अजूनही त्यांना घर नसल, ज्यांना मजुरीची मजुरी भेटत नसल, ज्या शेतकऱ्याला अजूनही भाव भेटत नसल आणि त्याच्या समोर जर आम्ही झेंडे उभे करून जर मत मागत असाल तर ते हात छाटण्याची वेळ खऱ्या अर्थानं या निवडणुकीत आम्ही दाखवली पाहिजे. आयोगानं शिलाई मशीन हे चिन्ह आपल्याला भेटलं. निलेशजी, शिलाई मशीन म्हणजे कामगाराचं प्रतीक आहे. ते शिलाई मशीन चालू नाही जे तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा तुम्हाला धड घालता येणार नाही. आणि जे कपडे घालतो ना ते शेतकऱ्याचं प्रतीक आहे. दोघे जर थांबले ना तर मी सांगतोय नंगे फिरावं लागेल अशी अवस्था आहे. आम्ही पाहतोय का एक कपडा जो आमचा शेतकरी लाख मेहनत करून, रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, रक्ताचं पाणी करून, मित्र काया मातीत आम्ही पाहतोय पांढरं सोनं निर्माण करतं. त्या शेतकऱ्याचं काँग्रेसवाल्याने भलं केलं नाही, त्या शेतकऱ्याचं भाजपवाल्यांनी पण भलं केलं नाही. आणि म्हणून खऱ्या यासाठी आम्ही एक 3रा उमेदवार म्हणून त्या लोकसभेत पाठवण्याची गरज आहे. मित्र, आपण मला अचंबा वाटलाय का इकडे निवडणूक चालू आहे आणि कापसाचे भाव 1000 रुपयाने कमी होत आहे, तरी शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातला आहे. निवडणूक हे निमित्त आहे. निवडणूक हे मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये. जे आमच्या हक्कावर, आमच्या वेदनेवर होणं गरजेचं हल्ली ते दिसत नाही. मी जेव्हा लोकसभा अमरावतीच्या निवडणूक लढत होतो तेव्हा लोकांना सांगत होतोय का तुमचं मत जात म्हणून पाहिजे नाही, तुमचं मत आम्ही धर्म म्हणून पाहिजे नाही, तर तुमचं मत शेतकरी आणि शेतमजूर जर दिलं तर आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही खणकावून सांगत होतो. मित्र, या निवडणुका जेपर्यंत मुद्द्यावर होणार नाही तोपर्यंत सामान्यातला सामान्य माणूस खऱ्या अर्थानं आनंदित होऊ शकणार नाही. गॅरंटी तर खऱ्या अर्थानं आमच्या दिव्यांगाला पाहिजे.
आमचा आमदाराचा पगार 5 महिन्याच्या आत होते, 5 तारखेच्या आत होत, आणि दिव्यांगाचा पगार 3 महिने होत नाही. आदिलशाही बरी का निजामशाही बरी असं मनाची वेळ आली. साधा आमच्या तुमच्या पालघरमध्ये जो आदिवासी MRHS वर कामावर जातो रोजगार हमीवर, त्यांचे पगार 4 महिने निलेश भाऊ झाले नाही. एकही खासदार बोलायला तयार नाही आहे. मग आम्ही खेड्यातल्या काम करणाऱ्या माणसाचे ते जर त्या संसद मध्ये मांडत नसल आणि झेंडा घेऊन मत मागायला येत असल तर निर्णय तुमचा आहे, बटन कोणाची दाबाची म्हणून. आम्ही एवढे जर लक्षात घेऊन काम करत नसणार, मी काल परवा आम्ही जेव्हा माझ्या मित्र आमच्या कार्यकर्त्याच्या त्या झोपडपट्टीत जेव्हा फिरत होतोय तेव्हा पाय पसरा एवढे घर नाही आहे. मला वाटलं गावापेक्षा शहरातले बरे असणार, पण 75व्या वर्षामध्ये घर भेटू शकलं नाही. या मुंबई कल्याण मध्ये 6 ते 7 लोक आजही फुटपाथवर झोपतोय, त्याची कोणाला फिकर नाही. 75व्या वर्षामध्ये जर आम्हाला घर झालं नसल आणि तरी आम्ही चिडत नसणार, जाती धर्माच्या नावावर तो राग जर आम्ही दाबून टाकत असणार तर आमच्या सारखे नालायक कोणी नाही. आम्ही हा बदल करणं गरजेचं आहे. मित्र, 6000 एकर जमीन या मुंबई कल्याण मधली फक्त 6 लोक जोडा, 34,000 एकरवर ही मुंबई स्थापित झाली, ही बसली, आणि त्याच्यातली गोदरेजची जमीन फक्त 3. जेव्हा सभागृहात बोलतोय तेव्हा सगळे मंत्रिमंडळ आणि मंत्री लोक खाली मान करून फक्त आवाज ऐकत असतं. त्या हाकेला आवाजाला आवाज देणारा माणूस सुद्धा सभागृहात सापडत नाही. याचं कारण आहे जात आणि धर्म आणि पंथ. ही सगळं तोडायचं असेल तर असेच नौके उमेदवार ज्यांनी प्रचंड काम निलेश सांबरेंनी ज्यांच्या या भागा आहे, उगाच काही त्यांच्या प्रचाराला आलो नसतोय. एक प्रचार सभा केली राजू शेट्टीची, आणि माझ्या अमरावतीनंतर दुसरी प्रचार सभा फक्त निलेशजी सांबरे यांची केली आहे. दुसरं काही कारण नाही आहे. लढणारी फौज कानाकोपऱ्यातून एक एक जरी तयार झाला तर काम करणारा, कष्टकरी करणारा खऱ्या अर्थानं माणूस आम्ही पाहतोय सुखानं झोप घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याकडून सगळ्यांना विनंती करतोय, आम्ही किती आहो हे महत्वाचं नाही, आम्ही कसे आहो हे फार महत्वाचं आहे. वेळात वीर दवळले 7, 4 लाख फौजेवर जेव्हा 7 सैनिक घेऊन जाऊन पडतं तेव्हा शिवबा सांगून देतोय का तुझे 10 लाख एका इकडे, माझे 7 तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही. या दिमाखानं आम्हाला समोर जावं लागल. लढाई जिंकणं महत्वाचं आहे, हारण्याचा ठपका लागू देऊ नका. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जर हार नशिबी आली तर काम करणारा कार्यकर्ता दफन झाल्याशिवाय राहणार नाही. काम करणारा कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे, ह्या खऱ्या तर तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेल का निलेशजी सांबरे जे 20 तारखेला होणार तुमचं आमचं जे काही मतदान असेल, लोकशाहीच्या माध्यमातून ही चळवळ आम्हाला उभी कशी करता येईल. आम्ही पाहतोय 10 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, आणि ते मतदान ज्या दिवशी कामावर, हुद्द्यावर, मुद्द्यावर होईल त्या दिवशी चित्र बदललेलं असेल. घेऊन आणि मनगट मजबूत केले तर अशा अनेक निवडणुका जिंकता येईल. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्या कल्याणले सभा होतोय निलेशराव, रेल्वेमध्ये 7 वर्ष 350 गुन्हे दाखल आहे अंगावर, पण अजूनही डरकावल्याशिवाय राहत नाही. सत्ता कोणाची असू दे, कोणी कितीही मोठा असू दे, नेता आमचा बाप होऊ शकत नाही, शेतकरी आणि मजुराचा आमचा मायबाप होऊ शकतं. हे ठणकावून आम्ही सांगत असतोय, आणि मग हे ठणकावून सांगणारे माणसं आता कमी होत चालले. जे आहे ते वाचवा, त्याला ताकद द्या, मजबूतीनं समोर या, आणि मला वाटते 20 तारखेला शिलाई मशीनवरचं बटन दाबा अशी विनंती करतो, आणि इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळेला समर्पण, त्याग, निष्ठा, जिद्द, चिकाटी आणि या सगळ्यांच्या पलीकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये बलिदानाची तयारी, या सगळ्या शाहीनं लिहिलेली अक्षर या महाराष्ट्रानं पाहिली.
गेली 15 वर्ष समाजकारणात राहिल्यानंतर निलेश सांबरे नावाचा माणूस राजकारणात का, हा आवाज विरोधकांनी खऱ्या अर्थाने विचारायला सुरुवात केली. पण 50 वर्षांमधला खरा सच्चा समाजसेवक याला राजकारणाच्या दलदलीत मात्र यावं लागलं. बच्चू भाऊ, लोक म्हणतात की एका रात्रीत आम्ही पैसे देऊन मतं विकत घेऊ आणि निलेश सांबरे महाराजाच्या या उमेदवाराचा आम्ही पराभव करू. पण आमचा विजय, आपला विजय भाऊ यावेळेला आमचा निश्चित झालाय. कारण समोरच्या उमेदवाराने स्वतःचा फॉर्म भरण्याकरता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला भिवंडीत बोलवलं. याही पलीकडे जाऊन सांगतो, हा विजय निश्चित व्हावा, इथला जनार्दन आपल्या पाठीशी काही करून यावा, म्हणून याच कल्याण नगरीमध्ये समोरच्या उमेदवारानं देशाच्या पंतप्रधानाची सभा लावली. भाऊ, याही पलीकडे जाऊन सगळ्यात आपला विजय निश्चित झाला याची खूण देणारी गोष्ट सांगतो. काल परवा मुरबाड तालुक्यामधल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणामध्ये लोक बैठकीला येत नाहीत, पक्षाचे कार्यकर्ते देखील काम करायला तयार नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांना आणि माजी केंद्रीय मंत्र्यांना जिल्हा परिषद गटाचा दौरा करायला भाग पडला. त्याच वेळेला माननीय निलेश सांबरे साहेबांचा विजय निश्चित झालाय. तुमच्या आमच्या विजयाची दिवाळी असेल. म्हणूनच दिलेला प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानत लोकांची कामं करताना कुणाला भ्यायचं नाही, माग हटायचं नाही. मी पिकलो गेलो नाही, मी वाकला जाणार नाही आणि पैशाने मगरूर झालेल्या सत्ताधीशांच्या पायाचे तळवे मी कधीच चाटणार नाही असं सांगणाऱ्या माननीय निलेश सांबरे साहेबांना विनंती करतो की उपस्थित जनसमुदायांना कर्तृत्वानं भरलेल्या वाणीमधनं आणि क्रांतीनं अंगार फुलवलेल्या शब्दांमधनं आपण संबोधित करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी माननीय अप्पांच्या आणि बच्चूभाऊंच्या उपस्थितीमध्ये यावेळेला सन्माननीय सांबरे साहेबांना पाठिंबा देत आहेत. त्यामध्ये दानिश एजाज अहमद शेख, ज्ञानेश्वरजी सोनवणे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मदनजी नराळे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय भाऊ करतील, सकल मराठा समाजाचे आदरणीय बबनजी जरांगे पाटील साहेब यांच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा यावेळेला मनसे नेते भाऊ भोईर साहेब, त्यानंतर दानिशभाई शेख यांच्याकडे देखील जाहीर पाठिंबा आणि अप्पांना यावेळेला आपण जाहीर करत आहोत. सकल मराठा समाजाचे बबनजी जरांगे पाटील साहेब, मराठा सेवा प्रदेश संघटक सन्माननीय रवींद्रजी कदम साहेब, ही सगळी मान्यवर मंडळी विविध संघटनांच्या माध्यमातून, विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी आजपर्यंत हे राजकारणाची ही चळवळ खऱ्या अर्थानं अनुभवलेली आहे. अनेक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा उत्तुंग आलेख ज्यांनी पाहिला त्या सगळ्यांचाच हा पाठिंबा पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ऐकणार आहोत. भिवंडी लोकसभा मतदारसंघ कार्यतत्पर उमेदवार माननीय निलेश कल्याण येथील, कल्याण पश्चिम येथील आपल्या प्रचार बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मंचावरील आदरणीय बच्चूभाऊ कडू, अशोकजी वालम साहेब, प्रकाश, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य अतिथी जरांगे पाटील साहेब आणि इतर सर्व मराठा संघटना व इतर विविध संघटनाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. आपण पाहत आहोत का गेल्या 15-20 दिवस झाले लोक भिवंडी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. भारतीय वंचित बहुजन आघाडी, प्रहार, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र व इतर सगळ्या छोट्या मोठ्या अनेक संघटनांच्या पाठिंब्याने मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. मुलगा त्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या दोन उमेदवाराविरुद्ध माझ्यासोबत असलेले ज्या समविचारी महाराष्ट्रातील अनेक संघटना, अनेक जिल्ह्यातून आलेले आमचे पदाधिकारी, आमचे शेतकरी बांधव व इतर सर्व समाजाचे, विदर्भ राहू दे, मराठवाडा राहू दे, उत्तर महाराष्ट्र राहू दे, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले हजारोच्या संख्येने सर्व पदाधिकारी यांच्या ताकदीने मी निवडणूक लढत आहे. निवडणूक लढताना बच्चूभाऊ विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दाच नाही. गेल्या 10 वर्षामध्ये इथे असलेल्या खासदारांनी काय काम केलं तर मी तर नाही सांगत, संपूर्ण कल्याण सांगतं. फक्त दिवाळी पहाट आणि गुढीपाडव्या व्यतिरिक्त खासदार कधी या कल्याण नगरीला दिसलेलेच नाहीये.
दुसरा उमेदवार आहे बाळ्या मामा, तो फक्त निवडणुकीचा फॉर्म भरायला 2014ला दिसले होते, त्यानंतर 2019ला फॉर्म भरतो म्हणून सांगितलं होतं आणि आता 2024ला निवडणूक व्हायच्या अगोदर 3 महिने आधी शिंदे साहेबांकडनं परत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि त्यांनी फॉर्म भरून त्यांनी चालू केला. आपल्याला सांगायला अनेक मुद्दे आपण केलेले काम सांगू शकतो का? एका शेतकऱ्याच्या हडपोली सारख्या विक्रमगड तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण दिलं जातं. अगदी 8 सीबीएसई शाळा खोदून गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शाळा उघडल्या जातात, त्याही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता. देशाची शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली का शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, गोरगरिबांची मुलं डॉक्टर झाले पाहिजेत, IIT ला जाऊन इंजिनियर झाले पाहिजेत, ज्युडिशियलला जाऊन जज झाले पाहिजेत, CA झाले पाहिजेत, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन करून स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे अधिकारी झाले पाहिजेत. यासाठी बच्चूभाऊ देशातला पहिला प्रयोग करतो. इयत्ता 9वी पासून क्लासेसची सुरुवात केलेली. अगदी त्यासाठी आपल्या सर्व उद्योगधंदे जरी गुजरातला जातात अशा प्रकारे ओरडबादवरून IIT टीचर आपण झडपोलीला आणलेले का आपल्याला आपल्या मुलांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण दिलं पाहिजे. यातील माझ्या समोरच्या एका तरी उमेदवारांनी सांगायचा का मी 2 मुलांना शिकवलेले की 2-4 विद्यार्थ्यांना माझ्या मुलाव्यतिरिक्त शिकवलं आहे. त्याचबरोबर आरोग्याबाबत बघायला गेलं तर हा लोकसभेमध्ये संपूर्ण खेळखंडोबा आहे. कधीतरी त्या खासदारांना वाटलं का जाऊन बघितलं पाहिजे इथे काय परिस्थितीमध्ये माझा मतदार राहता जगतो. भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जाऊन बघितलं पाहिजे का इथे कसे आमचे बांधव उपचार घेतात. नाही समाजाला अपेक्षा, नाही त्यांनी कुठल्याही गोष्टी केलं. परंतु तुमच्या समोर बोलणारा जो उमेदवार आपला उमेदवार आहे त्यांनी 130 खाटाचं रुग्णालय उभं केले, तेही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता. आज कल्याण ठाण्यात नाही हजारोच्या संख्येने रुग्ण झडपोलीला उपचारासाठी येऊन जातात. हे काम आहे तुमच्या समोरच्या उमेदवाराचं. आपली मुलं तर कोणीही शिकवतं, कोणीही अधिकारी करतो, परंतु गोरगरिबाचा मुलगा शिकून चांगला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाला पाहिजे यासाठी अगदी तलासरी मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत संपूर्ण कोकणभर 4500 अभ्यासिकांचं जाळं आपण निर्माण केलेले. आपल्या विद्यार्थी स्वप्नील माने सारखा मुलगा आपल्याकडे येतो, त्यालाही उद्या इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षा घ्यायची असते. त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून जिजाऊ उभे राहते. 2च वर्षानंतर तो UPSC क्रॅक करतो. आज एक IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो. हे काम आपल्याला सांगायला गेलं तर बच्चूभाऊ कधीतरी ठाण्याहून जाताना मुंबईच्या बाजूला डाव्या हातावरती कचऱ्याचा ढीग दिसतो. त्या ढिगावरती आपणही कधी भेट द्या. आपण सांगतो बालमजूर थांबते. अगदी 8-8, 10-10 वर्षाची मुलंही कचऱ्यावरती काम करत असतात, आई वडील नसतात. त्याच कचऱ्याच्या ठिकाणावरती आपण शाळा चालू केली. तिथे दीपाली नावाची एक मुलगी भेटली जिला आई नव्हती, वडीलही तिचे जेलमध्ये होते. त्या मुलीला उचलून आपण घरी आणलं, तिथं 10वी शिक्षण घेतलं, 12वी घेतलं. आज ती मुलगीला हॉटेल मॅनेजमेंट करून एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी दिली. हे काम आहे आपल्या जिजाऊचं. तुम्ही ऐका, अशा 8000 विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिल्या. परंतु तिसरी घटना ऐका, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना 19 वर्षाची मुलगी मोहिनी बारमल नावाची आदिवासी मुलगी असताना नवरा हार्ट अटॅकने मरण पावतो. मरण पावल्यानंतर तिचं अवसान केलं जातं. सासू तिला सांगते काय काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आपण दोघी जणी मिळून त्या बाळाला सांभाळू. बाळ जन्माला येतं ठाण्याच्या वागळे इस्टेट भागामध्ये सासू आणि ती दोघी जणी आळीपाळीने धुणी भरण्याचं काम करत असतात. अशाच वेळेस त्यांना जिजाऊ भेटते. जिजाऊचा आधार भेटल्यानंतर त्या 7 ते 8 हजार रुपये कमावून जगत असतात 3 जण. त्याला 15,000 रुपये आपण अभ्यास करण्याचं दिले बच्चूभाऊ. आणि मागच्या वर्षी 109 विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन करायला लागले. त्यामध्ये ती मोहिनी बारमल हे काम आहे आपल्या आरोग्याची व्यवस्था जिजाऊने केलेली. अगदी डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून डिलिव्हरी पासून कॅन्सर पर्यंतचे उपचार या कल्याण महानगरीमधून आलेल्या आपल्या बांधवांचे भगिनींचे केलेले आहेत. आज आपण बघायला गेलं तर समस्यांचा खूप मोठा बोजवार आहे. मी एकदा कल्याणमध्ये फिरत असताना जाहीरपणे सांगितलं होतं का अगदी आमचा जव्हार मोखाड्यातला आदिवासी भाग बरा, परंतु कल्याणमध्ये प्रचंड दुरावस्था आहे. तर आमच्या विद्यमान खासदारांना त्याची मिरची लागली होती. त्यांनी कमेंट केली होती का त्यांनी चष्मा लावून बघा. माझी तर विनंती आहे, अद्याप निवडणुकीला 2 दिवस आहेत. खासदार आज कल्याणमध्येच आहेत. कामगारांची काय परिस्थिती जाऊन बघितली पाहिजे ना. नुसत्या अदानीच्या मागे राहून चालणार नाहीत. तुमचा मतदार येणारशी कामगार आहे तो 2009 पासून त्या हालामध्ये जीवन करतो. अनेक कामगारांचा मृत्यू झालेले, अनेक भगिनींना रस्त्यावर येऊन धुणी भांडी करायला लागतात. एवढ्या परिस्थितीमध्ये अदानी नावाचा ठग तिथे आलेले आणि त्यांनी कामगारांच्या देण्याबद्दल अवाक्षर बोलत नाही. याबाबत कधीतरी खासदारांनी जाऊन पाहावं.
तिथल्याच मोहण्याच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन बघावं, आमच्या भगिनी कशा 30-30, 40-40 रुपयामध्ये पूर्ण दिवस पापड लाटून त्याच्या पाठीचा कणा मोडायला आलेले. कधीतरी खासदारांनी जाऊन बघितलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे त्यांची. शिक्षणाची काय दुरावस्था आहे कल्याणमध्ये, आरोग्याची किती दुरावस्था आहे कधीतरी पाहिले पाहिजे. ऐतिहासिक नगरीच्या प्रवेशाला एका बाजूला दुर्गाडी किल्ला तर दुसऱ्या बाजूला डम्पिंगचं ग्राउंड आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण बघितलं गेलं तर गेल्या 10 वर्षामध्ये दानवेंच्या बंगल्यावरती, रेल्वे मंत्र्यांच्या बंगल्यावरती खासदारांनी कमीत कमी 500 वेळा जेवण केलं असेल. 500 वेळा दानवे त्यांच्या बंगल्यावर आले असतील, परंतु एकही लोकल कर्जत राहू दे, कसारा राहू दे, त्यांनी वाढवलेलं नाही. शहरामध्ये अनेक बिल्डिंग मध्ये ते आणि त्यांचे नातेवाईक पाठवून भल्या मोठे टॉवर बांधले. हो, कुठे कुठे तर बळजबरी एखाद्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं काम सुरू होत आहे, तिथे बळजबरी ते आणि त्यांचे नातेवाईक पैसे टाकून लोकांच्या उद्योगधंदेवाल्यांच्या पार्टनरशिप केल्या. परंतु इथल्या जाणाऱ्या माय माऊलींच्या प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने टीएमसीची बस व्यवस्था सुधारली का? कधीतरी लोकल, एक तरी लोकल वाढवली का? त्या लोकल मुलं या वाढणाऱ्या लोकसंख्येला कुठेतरी आसरा भेटला असं त्यांनी दाखवावं. समस्या द्यावं लागतात. त्याच रस्त्यांची दुरावस्था याबाबत कधीतरी खासदारांनी बघितलं का? रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली 10-10 वर्षे घरं न देता प्रचाराला फिरत असताना अनेक वडीलधारी मंडळी रडत असायच्या का? 10-10 दिवस, 20-20 दिवस उपोषणाला बसत असायचा. ही जबाबदारी लोकप्रतिनिधी नाहीये का? निव्वळ बिल्डर 4-6 महिने पैसे द्यायचे, हजारो कोटी रुपये लोन घ्यायचं आणि मग वरती हात करून द्यायचे. आणि आमचा माणूस, गोरगरीब माणूस आहे, तो घराच्या विवंचनेने तसाच खितपत मडून बसतो. या गोष्टी सुधारायला नकोत का? मेट्रो आहे कुठे? ती जमिनीच्या खालून चालते का कुठून चालते ही तपासणी गरजेची आहे. आज आपण बघायला गेलं तर महापालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या वाडेकर राहू दे, सापड राहू दे, उंबरठा राहू दे, या गावांचा विकास फक्त काय मतदानापुरतीच आहे का? मतदानाला वेळ आली का आम्ही तुमच्या समाजाचे आहेत, आम्हाला तुम्ही मतदान केलंच पाहिजे. आणि अनेक बिल्डर लोकांना हाताशी धरून त्या स्थानिक शेतकऱ्यांवरती खोट्या केसेस करण्याचं काम या लोकप्रतिनिधी मार्फत होतं. बच्चू भाऊ बोलले त्याप्रमाणे सांगतोय, 100% समाजकारण करण्यासाठी मी येथे लोकसभा निवडणूक लढवतोय. माझा कुठल्याही बिल्डरशी किंवा धनदणक्याशी कुठलाही संबंध नाही. मी अगदी मोहनेवाल्यांनाही सांगतोय, एनआरसीच्या प्रश्नासाठी तुमच्या रस्त्यावरची लढाई तर लढेलच, कायद्याची लढाई लढेल आणि खासदार म्हणून जे संसदेमध्ये मांडता येईल आपल्या बाबत हे 100% मांडण्याचा प्रयत्न करेल. मराठा समाजाने अनेक मागण्या दिलेल्या आहेत, विविध समाजाने मागण्या दिलेत. मी जाहीरपणे सांगतो, ज्या ज्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने मागण्या असतील त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. मी काय फक्त गुढीपाडवा आणि दिवाळी पहाटला दिसणारा 24 तास आपल्या सेवेसाठी असेल, आपला सेवेकरी असेल. एक लोकप्रतिनिधी कसं काम केलं पाहिजे हे तुम्हाला नाही तर देशाला आदर्श वाटेल अशा प्रकारचं काम करेन एवढं आपल्याला आश्वासित करतोय. उशीर खूप झालेला आहे. आपणही सगळेजण 5-5:30 वाजल्यापासून बसलेला आहात. प्रत्येकाला घरी काम आहेत. उद्यापासून 2 ते 3 दिवस मतदानाचे आहेत. प्रत्येकावर जबाबदाऱ्या आहेत. आपल्याला एवढीच विनंती करतो, आता काळ खूप वाईट आहे. अनेक लोकांना वाटतं का पैशाच्या ताकदीवरती आपण निवडून येऊ आणि हीच वेळ आहे का आपण केलेल्या कामानुसार आणि पुढे करणाऱ्या 25 CBSE शाळा असतील, 100 फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था असेल, 100 जिजाऊचे आरोग्य क्लिनिक असतील आणि इतर सर्व राज्य शासन म्हणा, केंद्र सरकार म्हणा, याच्या सर्व सोयी सवलती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचप्रमाणे मी जाहीरपणे सांगतोय, माझ्या मतदारसंघातील कुठलीही मायमाऊली मी निवडून आल्यानंतर 3 महिन्यानंतर तिचा जर उद्या डिलिव्हरीच्या वेळेस उगाच डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल. आणि या मतदारसंघातील कुठलाही विद्यार्थी फक्त परिस्थिती नाही म्हणून तो शिक्षणापासून वंचित राहील तर त्याचं एक कुटुंब म्हणून, त्याचा मोठा भाऊ म्हणून मी त्याच्या बरोबर असेल, त्याचं शिक्षण थांबवू देणार नाही एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी, मित्रमंडळी सहित सर्वांना सांगा का आपला भाऊ निवडणुकीला उभा आहे. त्याच्यासाठी 20 तारखेला 17 नंबरवरती शिलाई मशीन या बटनावरती बटन दाबा आणि जास्तीत जास्त मताने निवडून द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आपल्याला पण फोटो घ्या. सेल्फी काढता इकडे जा, मी काढतो. नक्कीच विरोधकांना जेव्हा फॉर्म भरला आपण
आणि गावोगावी किंवा प्रत्येक शहरामध्ये त्यांना वाटलं होतं की शहरामध्ये प्रतिसाद जिजाऊला मिळणार नाही, काय काम चाललंय. कारण त्यांनी कधी मतदारसंघाकडे पाहिलंच नाही दोघांनी पण. एक फक्त फॉर्म भरण्यापुरती बाळामामा 14ला फॉर्म भरला, 19ला फॉर्म भरला आणि आता 24ला फॉर्म भरला, एवढ्यापुरती त्यांना लोक दिसली. आणि कपिल पाटलांचा तर जनतेशी काही संबंधच नाही. निवडून आल्यानंतर त्यांना मित्रपक्ष शिवसेना असू दे का भारतीय जनता पार्टी असू दे, त्यांच्यामुळे मी निवडून येत नाही, मी माझ्या पैशामुळे निवडून येतो, अशा प्रकारची मगरुरी होती. परंतु तेच या आपल्या जिजाऊने गेले 15 वर्षभर समाजामध्ये केलेलं काम. आता ताई बोलल्या, या ताईंची मुलगी जेव्हा ताई माझ्याकडे आल्या, स्कूटरवर आल्या होत्या, तर त्यांना मी विचारलं नाही तुमची जात काय आहे, का कुठल्या धर्माच्या आहेत, का कुठून आलेले आहेत. तेव्हा तर आमचा वर्षभरापूर्वी काही संबंधही नव्हता निवडणुकीचा. त्यांनी सांगितलं ही रक्कम माझ्या मुलीला शिक्षणासाठी 3 का 4 लाख रुपये कमी होते, 1 मिनिटात तिला दिली. तर अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना आपण उभं केलेलं आहे, शैक्षणिक मदत केलेले, हजारो म्हणजे 8,000हून जास्त विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावली, अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून तर UPSC-पर्यंत. शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली, ऊसतोड मजुराचा मुलगा ACP झाला. अशी हजारोचे उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर जिथे जाल तिथे डोळ्याचा चष्मा ऑपरेशन झालेला रुग्ण हा आपला असतो, तर फार कॅन्सरपर्यंत डिलेवरीपर्यंत या कल्याण तालुक्यामध्येच अनेक रुग्ण मला गावोगावी भेटलेले आहेत. आपणही कधी बघू शकता. विद्यार्थ्यांबाबत प्रचंड काम आहे आपल्या संस्थेचं. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावर या शहरामध्ये जवळजवळ 40,000 महिलांना मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, शिलाई मशीन क्लासेस, एवढंच नाही तर कोविड काळामध्ये ज्या ज्या दादा गेले त्या तायांना बोलून त्यांची भाऊबीज करून त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचे किट देण्यात आलेले आहेत. एवढं प्रचंड काम आपल्या संस्थेत आहे. आणि विरोधकांना काय, फक्त निवडणूक आल्या, या कपिल पाटलांना 10 वर्षामध्ये फक्त निवडणुकीच्या अगोदर 3 महिने हा मतदारसंघ दिसतो, तेव्हाही शिवसेना बरोबर असली तर त्यांना त्याचीही गरज नव्हती, किंवा मोदींचं नाव होतं तिथपर्यंत त्यांचीही गरज नव्हती. परंतु आता ते सर्व संपलेलं आहे. आता विरोधक काय करतात, माझ्या विरोधात पंतप्रधानांना घेऊन येतात, तर दुसरा विरोधक शरद पवारांना या काळामध्ये फिरवतात इथे. परंतु मतदारसंघातील जनतेला माहिती आहे का मोदीजींनी काय केलं आहे कल्याणसाठी किंवा भिवंडी लोकसभेसाठी. साध्या भिवंडीसारखं बकाल शहर गेले जगामध्ये 5 नंबरला बकाल शहर म्हणून त्याची नेमणूक आहे. तिथल्या लूम्स बंद पडल्यात. आज कल्याण शहरासाठी काय केलं की कल्याणच्या मेट्रोचा टॅक्स घेतला जातो, मेट्रोचा ठिकाण नाही, एकही रेल्वे वाढलेली नाही, एकही वैद्यकीय महाविद्यालय या लोकसभा क्षेत्रामध्ये नाही, IT सेंटर नाही, नवोदयसारखं विद्यालय, केंद्रीय विद्यालय नाही या मतदारसंघामध्ये उभं करता आलं. त्यामुळं मोदींना आणूनही मोदींची हवा काही चालणार नाही. आणि कपिल पाटलांचं स्वतःचं नावच नाही, मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागा. आणि दुसरं आहे बाळामामा, त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, त्यातील अर्धा गट हा ऑलरेडी मोदीजींना भेटलेला आहे. 4 तारखेनंतर उरलेला गट ही 100% भाजपाबरोबर जाणार आहे. त्यामुळं त्यांनी मॅच फिक्सिंग केलेलं आहे का बाळामामाचा बळी देऊन, की ज्याचं कुठलंही काम नाही, कर्तृत्व नाही, त्याचा बायोडाटा इतका स्ट्रॉंग आहे का 8 पक्ष त्यांनी बदलले. जसे लोक डिग्र्या घेतात त्याप्रमाणे त्यांनी पक्षाच्या डिग्र्या घेतलेले. हा उमेदवार देऊन कपिल पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. परंतु आता ती वेळ गेलेली आहे. आपल्याला इतका प्रचंड प्रतिसाद गावखेड्यापासून तर शहरामध्ये मिळतोय. उद्याला भिवंडीलाही या, भिवंडीलाही यापेक्षा मोठी रॅली असेल आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद असेल. त्यामुळे आता दोघांना मिळून मिळणाऱ्या मतांपेक्षा जास्त मतं ही आपल्याला असतील एवढं नक्कीच आपल्याला. राज्य शासनामधलं महत्त्वाचं नाव आहे आमदार बच्चू कडू यांचं, आणि ते आज तुमच्या सभेसाठी आले होते. त्यांनी लोकसभेसाठी फक्त 2च सभा केलेल्या आहेत, त्यात तुमचं नाव आहे. कसं वाटतंय आणि त्यांची सभा होऊन? बच्चू भाऊ हेही आरोग्यावरती खूप मोठं काम आहे, त्यांचं शेतकऱ्यांसाठी काम आहे. आणि आमचंही काम आहे की आपल्याकडे 130 खाटाचं अद्ययावत रुग्णालय आहे. गाव पाड्यावरती मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक दादाला, ताईला, बच्चूला वाचवण्याचं काम केलं जातं. इतकंच नाही, ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुठलाही रुग्ण मुंबई ठाण्यातल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जर आम्हाला संपर्क करून गेला तर 1ही रुपया बिल भरावं लागत नाही, अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्हीही काम करतो, विद्यार्थ्यांसाठी काम करतो. एका समविचारी लोक आहोत आम्ही. महाराष्ट्रामध्ये एक चांगला विचार आला पाहिजे, चांगल्या प्रकारची लोक राजकारणात आली पाहिजे, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात. म्हणून बच्चू भाऊ आलेले, ते आमचे मित्र आहेत जवळचे. आणि चांगला विचार दोघांचा एकच आहे का शेतकऱ्याचा विकास का गरीब माणसाचा विकास आहे. आम्ही तेच स्वप्न बघतो का या देशामध्ये अदानी अंबानी मोठे होऊन देश मोठा नाही होणार. जेव्हा गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल आणि ते मोठ्या पदावर जातील तेव्हाच या देशाचा विकास होणार आहे. आणि शासन कमी पडेल तर आपण या देशाचे नागरिक म्हणून आरोग्याची व्यवस्था आपल्या समाजाची केली पाहिजे. आमच्या महिला सक्षम केल्या पाहिजेत. नुसत्या कागदोपत्री दाखवून नाही होणार, तर प्रत्यक्षात कृतीतून केल्या पाहिजेत. आज हा उमेदवार जो आहे, हा माझा प्रचार हा मी नाही करत, त्या मतदारांनी हातात घेतलेला, आणि मतदार गावोगावी प्रचार करतात. अगदी अभिमान वाटेल आपल्याला का एका अपक्ष उमेदवारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव भगिनी येऊन स्वतःहून प्रचार करतात. अगदी ठाण्याला, मुंबईला राहणारे आमचे बांधव, कोकणातून आलेले बांधव,
विदर्भातून आलेले बांधव, खानदेशमधून आलेले बांधव, अगदी पंढरपूरपासून आलेले बांधव, बीडवरून आलेले बांधव हे स्वतःहून राहून स्वतःच्या नातेवाईकाकडे किंवा हॉटेलला राहून घरोघरी प्रचार करत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांना आशा नसताना फक्त सामाजिक काम वाढलं पाहिजे, सामाजिक कामातील कार्यकर्ता हा खासदार झाला पाहिजे आणि हा जर भिवंडीचा खासदार झाले तरी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवेल अशा प्रकारे त्यांना एक आशा आहे. आणि आपल्याला नक्कीच खात्री देतो का मी राजकारण करण्यासाठी निवडणुकीला नाही आलेलो, मी 100% समाजकारण करण्यासाठी आलो आहे. बाबासाहेबांची घटना वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी. एवढंच नाही तर घटनेतील राजकारण ही गोष्ट 100% समाजसेवेसाठी आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी आलेलो आहे. आणि मी जाहीरपणे प्रत्येक ठिकाणी बोलतो, आजही बोलतो, मी खासदार झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यानंतर माझ्या मतदारसंघातील एक जरी मायमाऊली किंवा वडीलधारी मंडळी आरोग्याच्या सुविधेमुळे मृत्युमुखी झाले का सुविधा न मिळाल्यामुळे मृत्युमुखी झाले तर त्याचा पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करावा, दुसरा जिल्हाधिकारी आणि तिसरा कल्याणमध्ये असेल तर कमिशनरवर गुन्हा करा. का आमची जबाबदारी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर शिक्षणाबाबत म्हणायचं गेलं तर गरिबाच्या मुलाला, एखाद्या चालीतल्या मुलीला किंवा मुलाला नीटमध्ये जर 500 मार्क मिळालेत आणि तिला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर नाही लागला, तिला खाजगी कॉलेजला नंबर लागला, तिची फी भरायला तिच्याकडे पैसे नसतील, ते आमची कामवाली असेल, रिक्षावाल्याची मुलगी असेल, ती 100% फी, किंवा शेतकऱ्याची, शेतमजुराची मुलगी असेल, मुलगा असेल तर ती 100% तिची फी भरून तिला MBBS डॉक्टर, MD डॉक्टर करण्याचं काम मी नक्कीच करेन. धन्यवाद सर. थँक्यू सर.